श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आपल्याला ऐकायचाच आहे. आजचा संदेशही नेहमीप्रमाणे खूप खास असणार आहे, कारण प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो, आपल्या खचलेल्या मनाला आधार देतो. आणि जेव्हा सगळं काही संपलं आहे तेव्हा स्वामींच्या शक्तीचा आभासही हा संदेशच आपल्याला करून देतो. म्हणून संदेश आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असतात. एखाद्या आजारी व्यक्तीला जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा त्याचा आजारपण आपण दूर करू शकत नाही, पण थोड्या वेळासाठी त्याला त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच आपण मदत करू शकतो. जेव्हा आपण त्याच्याशी चांगल्या गोष्टी बोलतो, जेव्हा आपण त्याला प्रेरणादायी 2 शब्द ऐकवतो, म्हणूनच शब्दांमध्ये खूप ताकद असते. तसंच काम आपले हे संदेश करत असतात. माझ्या प्रिय मुला, लक्षात ठेवा की मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुझ्यावर प्रेम करतो, तुला मार्गदर्शन करतो आणि तुला आशीर्वाद देतो. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमचा देव, तुमचा पिता, तुमचा प्रभू, तुमचा सतत सहकारी आहे. विश्वासाने चला आणि तुम्हाला चमत्काराचा अनुभव येईल. तुमचे ग्रंथ उघडा, सारामृत उघडा आणि तुम्ही वाचत असताना शिकणे आणि वाढण्याची उत्कट इच्छे ते पुन्हा पहा. तिथे माझ्या बरोबर तुम्ही सतत बोलत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्या बरोबर माझी परिस्थिती अनुभवा. मी तुम्हाला शब्दांद्वारे मार्गदर्शन करेन, जेणेकरून तुम्ही मला चांगले ओळखू शकाल, अधिक जाणून घ्याल. माझ्या प्रेमाच्या विश्वासूपणाबद्दल शंका नष्ट होतील, विनाशाचे विचार नष्ट होतील. मी तुम्हाला तुमच्या त्रासासोड आणि आजही तुम्ही शोधत असलेले उपाय देईन. माझ्या तुमच्यावरील अपार प्रेमाचे अलौकिक प्रकटीकरण तुम्ही पहा. चांगले दिवस सतत आशीर्वादाचा स्वतःला तयार करा. अंधार निर्णयामुळे द्या. दुःखाचा क्षण लवकरच तुमच्या मागे असेल. तुम्ही इतकी वेगवान चिंता गुंता आहात. तुमच्या उत्तराची पहाड जवळ आली आहे. तुमची मुक्ती जवळ आली आहे. आणि तुम्ही पहा की शांतपुरम त्यागाचे फळ मिळेल. ते वेगाने उडत जातो. पण मी तुझ्याशी बोलत असलेल्या शब्दांची आठवण ठेवा. आदर करा. तुम्ही माझे प्रेम कधीही गवणार नाही. तुम्ही नेहमी त्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्ही माझ्या कृपेश कधीही विभक्त होणार नाही. माझी दया नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. आता आनंद साजरा करा. आनंदी आणि उघड्या हाताने माझ्या प्रतिसादाच्या स्वीकाराची तयारी करा. तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. आनंदी वा खुल्या हाताने माझा प्रतिसाद स्वीकारणे तयार व्हा. मी तुला उचलून घेईन, म्हणून कोणीही तुला तोडू शकत नाही, पाडू शकत नाही. मी तुझे रक्षण करीन, म्हणून तुला कोणीही पराभूत करू शकत नाही. तू माझे प्रेम कधीच गमावणार नाहीस. माझे प्रेम तू कधीच विसरणार नाहीस. तुम्ही नेहमी त्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्ही माझ्या कृपा सिंधू होणार नाही. माझी दया तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेल. आता आनंद करा. आनंदी व खुल्या हाताने माझा प्रतिसाद स्वीकाराची तयारी करा. मी तुला आशीर्वाद देईन, कारण कोणीही तुला शाप देऊ शकत नाही. मी तुला आशीर्वाद देईन, म्हणून कोणीही तुला शाप देऊ शकत नाही. मी तुला साथ देईन, म्हणून कोणीही तुला लाजवू शकत नाही. मी रक्षण करेन, म्हणून कोणीही तुझे नुकसान करू शकत नाही. जो कोणी तुझ्यावर हात ठेवण्याचे किंवा तुझ्याबद्दल वाईट बोलण्याचे धाडस करतो, त्याला मला सामोरे जावे लागेल. मी माझ्या मुलांवर लक्ष ठेवतो. तुम्ही एकटे नाही आहात. भिवू नका. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी विश्वासाची झेप घ्या. अधिक विश्वास ठेवा. मोठ्या गोष्टी व विश्वास ठेवण्याचे धाडस करा. आतापासून मोठे पाऊल टाका. कोणीही तुम्हाला धमक्या देणार नाही किंवा ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असा विश्वास करू नका. मी सर्वांचा निर्माता आहे आणि मी प्रत्येका माझ्या प्रतिमेत आणि समानतेने समान केले आहे. पण माझ्यावर प्रेम करणारी, माझा शोध घेणारे, विश्वास ठेवणे, माझी मुलं त्यांचा बाप कोण हे त्यांनी कोवर विश्वास ठेवला पाहिजे हे त्यांना माहीत आहे. तुमच्या शत्रू तुमच्याबद्दल हे आवडत नाही. बाहेर ते तुम्हाला एक सामान्य व्यक्ती म्हणून पाहता, परंतु खोलवर ते जाणतात की तुम्ही माझा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वाहून घेत आहात. आता तुमच्या विश्वासाची पात वाढवा. तुम्ही कोण आहात, तुमचा जीव काय आहे, तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करण्याची, दररोज चांगली होण्याची इच्छा आहे.
तुम्हाला बदल हवा आहे. त्यामुळे कोणालाही घाबरू नका. उभे राहा आणि युद्धात उतरा. कारण तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून चालला, तुमच्या हृदयाचे रक्षण केले जाईल आणि जगाच्या कचनी स्वतःला दूषित होऊ देऊ नका. तर विजय निश्चित तुमचा आहे. माझ्याकडे येऊन असे म्हणू नका की हे फक्त तरुणांसाठी आहे किंवा तुमच्या वयाच्या मुली तुम्हाला यापुढे विश्वास वाटत नाही की तुम्ही काही साध्य करू शकाल. तुम्हाला आणखी काही स्वप्ने आहेत नाही का निराश तुमच्या मोठ्या आकांक्षा हिरावून घेतल्या आहेत. कृपया असा विचार करू नका. ते मला दुखवो तुमच्यासाठी नाही हे मला सांगू नका. मी माझ्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात महान गोष्टी करेन. तू तरुण असो वा वृद्ध, ते मला परावत करणार नाही. मी तुमचा कसा कायापालट केला हे अनेकांना दिसले. ते तुमचा सल्ला घेतील, त्यांच्या जीवनाचे रहस्य तुमच्यामध्ये सांगाल. तुम्ही त्यांना माझ्या दिशेने मार्गदर्शन कराल. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. तुमच्या इच्छेनुसार काम करत राहा. तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यासाठी विश्वासाने लढत राहा. कोणीही तुम्हाला खाली पाडू शकत नाही, तुमचा सामना करू शकत नाही किंवा तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. मी तुमच्यासोबत आहे. एकत्रितपणे आम्ही अलौकिक आशीर्वाद पात व पोच. आज मी तुमच्या अंतःकरणा व अवर्णनीय व्यथा काढून टाकण्यासो आलो आहे. दुःख कधी कधी तुमच्या आम्हाला व्यापून टाक. तुमच्या दुःखाची भावना निर्माण करणारी कोणतीही गोष्ट मला मुळापासून उपसून टाकायची आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. माझ्या हातात तुमच्यासाठी खरा आणि दैवी आनंद आहे. जेव्हा तुम्ही माझे ऐकता तेव्हा कल्पना करा की माझे हात तुमच्या डोक्यावर हात लावत आहेत. माझा पवित्र आत्म्याच्या उपचार शक्ती तुमच्यावर राहते, तुमच्यावर वाहते. हे अनुभव घ्या. सर्व रोग, सर्व मानसिक त्रास तुमचा अंमला अश्रू आणा छुपी यातना ही मी तुम्हाला घोषित करतो. तुमच्या विचारांचे गडद कोप तुम्ही डोक्यापायापर्यंत शुद्ध आहात. तुम्हाला आता त्रास सहन करावा लागणार नाही. तुम्हाला माझ्या सिंहासनावर थेट प्रवेश आहे. मी तुमचा पिता आहे. मी तुम्हाला दिलेली विश, मी तुम्हाला दिलेली जीवनाची देणगी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत आनंदी घेण्यासाठी आहे. नीट ऐका. मी तुम्हाला रोज सकाळी तुमच्या डोळ्यात एक नवी ठिणगी घेऊन उठण्याची ऊर्जा, धैर्य देत आहे. बाहेर पडा. सूर्याच्या किरणांमुळे भीती आणि लाज न बाळगता तुमचे हात वर करा. जगाला ओरडून सांगा की मी तुमचा गुरु आहे, तुमचा प्रदाता, तुमचा उपचार करणारा, तुमची शक्ती आहे. मी तुम्हाला खात्री देतो की माझा शब्द तुमच्या मार्गदर्शन करणारा दिवा आहे आणि प्रकाश आहे, जो तुम्हाला एका अलौकिक भूमीकडे सुरक्षितपणे, जिथे काम करण्याची समृद्धी संधी तुमची वाट पाहत आहे. शांततेने विश्रांती का. शांतपुरम. वाईट दिवसातही जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही अयशस्वी झाला आहात, जेव्हा गोष्टी चुकीच्या होतात आणि चुका होतात, तेव्हाही तुम्हाला चांगले माहीत आहे माझी कृपा अगाध आहे. माझी दयाशद मी तुम्हाला आधी अपयश ठरणार नाही. आता जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुम्हाला नक्की अपयश ठरवू देणार नाही. हे देवी निर्माता, तुझे कोमल हात जो कोणी हे शब्द ऐकत आहे त्याच्या शरीराला स्पर्श करू दे. त्यांच्या आयुष्यात संधीचे नवीन दरवाजे उघड आणि त्यांच्या आर्थिक भविष्याच्या शक्यता एकावेळी उघडून करू दे. तुमची खास व्यक्ती गमावची शक्यता कमी करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही या 6 गोष्टी मोठ्या मनाबाद अशी देवाची इच्छा आहे. 1. मी सतत माझ्या आयुष्यात संपत्ती आणि यश आकर्षित करत असतो. 2. माझे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त असल्या मला वाटत असल्या ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 3. सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये मी वाढवत आहे आणि मी स्वतः माझ्या सभोवतालच्या जगासह शांततेत आहे. 4. माझ्या जीवनात प्रवेश करण्यास सर्व चांगल्या गोष्टीस मी पात्र आहे आणि मी उघड्या हाताने त्याचे स्वागत करतो. 5. मी सर्व नकारात्मक भावना आणि विचार सोडून देतो आणि मी आनंद आणि प्रेम स्वीकारतो. 6. मी विश्वाचे फायदे प्राप्त करण्यासाठी तयार आहे आणि मला विश्वास आहे की ते मला माझ्या सर्वोच्च चांगल्या दिशेने नेतील. ही एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळीस क्षमता देते. म्हणून खात्री बोला आणि तुमच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा, कारण विश्वासामुळेच तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. ज्या क्षणात पाहत आहात तो क्षण शेवटी आला आहे. म्हणून तुमचा विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला तयार करा. माझ्या मित्रा, ही प्रथा नाही, हे सध्या प्रत्यक्षात होत आहे. जर तुम्ही पूर्णपणे नीट लक्ष द्या.
मी समजा सांगते की तुम्ही या व्हिडिओमध्ये योगायोगाने आला नाही आहात, तर दर्शका, योगायोगापेक्षा अधिक शक्तिशाली काहीतरी तुम्हाला इथे घेऊन आले आहे. आणि तुम्ही का विचारू शकता? कारण एक महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक फायदा आहे. त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळीस यशस्वी वर ब्रह्मांडा सामर्थ्याने भरलेली जी मुले तुमचा जीवनसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. हे शब्द प्राप्त होताना नियती तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे. धीर धरा, कारण हा महिना संपणे आधी तुम्हाला खरोखर जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळत आहे. सर्व शक्तिमान देवाच्या हातून आशीर्वाद या द्रव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज सुप्रीम टाईप करा. स्वतःला तयार करा, कारण फायद्याचा वर्षाव होत आहे. ब्रह्मांड आपल्या अमर्यादित तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे परणे कार्य करत असताना तुम्ही आनंद, समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाल. देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच अनमोल आहेत. भीतीपोटी देवासमोर हात जोडण्यापेक्षा चुका न केलेल्याच बऱ्या. कणाकणात देव आहे असं मानणारा त्याही गोष्टीला देव मानतो ज्याची खरी ओळख देव म्हणून नाही तर माणूस म्हणून झाली. प्राचीन काळी एक संत भिक्षा मागत होते. ते एका घराबाहेर पोहोचले. तेथील महिला त्यांच्यासाठी जेवण घेऊन आली. जेवण देताना तिने संताला विचारलं की महाराज, आनंद आणि खरे सुख मिळवण्याचे उपाय काय आहेत? कोणत्या मार्गाने चालल्यानंतर आपल्याला हे दोन्ही मिळू शकते? संत म्हणाले, याचे उत्तर मी तुला उद्या देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने संतासाठी खीर बनवली, कारण तिला संतांकडून सुख आणि आनंदाविषयी उपदेश ऐकायचा होता. संताने भिक्षेसाठी महिलेला आवाज दिला. महिला खीर घेऊन बाहेर आली. संताने खीर घेण्यासाठी आपले कमंडल पुढे केले. महिला खीर देत होती तेव्हा तिची नजर कमंडलावर पडली. हे कमंडलू आतून खराब होते. ती म्हणाली की महाराज, तुमचे कमंडल खूप खराब आहे. संत म्हणाले, हो, हे खराब आहे, पण तरीही तू यामध्येच खीर टाक. महिला म्हणाली, असे नाही महाराज, यामुळे खीर खराब होईल. तुम्ही कमंडल द्या, मी धुवून स्वच्छ करून देते. संतांनी विचारले की जेव्हा कमंडल स्वच्छ होईल तेव्हाच तू यामध्ये खीर देशील? महिलेने उत्तर दिले, हो महाराज, हे स्वच्छ केल्यानंतरच मी तुम्हाला यामध्ये खीर देईन. संत म्हणाले की बरोबर याच प्रकारे जोपर्यंत आपल्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह, वाईट विचारांची अस्वच्छता आहे तोपर्यंत आपण यामध्ये उपदेश कसे टाकू शकतो? जर आपण असेच यामध्ये उपदेश टाकले तर त्याचा योग्य परिणाम होणार नाही. यामुळे उपदेश ऐकण्यापूर्वी आपले मन शांत आणि पवित्र करायला हवे. तेव्हाच आपण ज्ञानाच्या गोष्टी ग्रहण करू शकतो. पवित्र मन असणारेच खरे सुख आणि आनंद प्राप्त करू शकतात. महिलेला समजले की जेव्हा आपण आपले मन पवित्र बनवू तेव्हाच आपल्याला खरे सुख आणि आनंद प्राप्त होऊ शकते. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सांगण्या जाण्याचा सोपा मार्ग. अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही. माणसाने माणसासारखे माणसाशी वागणे हीच खरी ईश्वर भक्ती. तू खूप भाग्यवान आहेस. हा संदेश शेवटपर्यंत न चुकता ऐक. शांत मनाने ऐक, स्थिर मनाने ऐक. आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आता या क्षणात जो काही होणारा बदल, ज्या काही आनंदाच्या बातमीने तुझे मन खूप आनंदी होणार आहे. हो बाळा, कारण आजपर्यंत ज्या काही केलेल्या कष्टानंतर, ज्या काही भोगलेल्या दुःखानंतर, ज्या काही तुझ्या आयुष्यामध्ये जो चमत्कारिक बदल होणार आहे, ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आता लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहेत, जे काही तू कष्ट करत आहेस, जे काही तुला कार्य साध्य करायचे आहे, त्या तुला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. हो बाळा, आमच्यावर विश्वास आहे ना? मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण हाच तुझा विश्वास तुला प्रत्येक कार्यामध्ये आमची साथ देणार आहे याचा अनुभव देऊन जातो. कारण बाळा, हे तू सर्व करत असताना आमच्या शक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाहीस. तू निरपेक्ष भक्ती आजपर्यंत करत राहिला आणि बाळा, तुझ्या याच भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न होऊन आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. हो बाळा, कारण बाळा, जेव्हा जेव्हा तू खूप मोठ्या संकटात गेला आहेस, खूप आर्थिक चिंतेने ग्रासून गेला होता, तेव्हा देवा या स्वामी माऊली तुम्ही जेव्हा अंतःकरणापासून आर्त मनाने साथ घालून जवळ बोलावले घेतले होते, तेव्हा तुमच्या सर्व कुटुंबातील आणि तुमच्यावरील जे काही संकट होते ते अलगदपणे पूर्ण बाहेर काढण्याचा अनुभव तुला आलाच असेल. कारण जेव्हा जेव्हा या खूप मोठ्या संकटातून तू त्रासून जाऊन तुझे सर्व दरवाजे, तुझ्याजवळ कोणताही मार्ग तुला दिसत नव्हता,
तेव्हा तेव्हा बाळा तुला तुझ्या आंतरिक मनाला आम्ही आत एक शक्ती देत होतो, आणि ती म्हणजे तुला या स्वामी नामाची शक्ती. कारण जेव्हा जेव्हा तू संकटामध्ये आमचा धावा केलास, जेव्हा जेव्हा खूप काही संकटामध्ये दुःखाचे आमचे निरंतर नामस्मरण केले, तेव्हा तुझ्या जवळ येणारे संकट, तुझ्या कुटुंबावर येणारे संकट, येणारे दुःखाचे सावट, सर्व काही आम्ही क्षणात तुझ्या आयुष्यातून अलगद बाहेर केले आहे. हो बाळा, याचा क्षणोक्षणी तुला अनुभव आला असेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला असा काही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा आता चिंता सोड, काळजी सोड. जे काही तुझ्या आयुष्यामध्ये काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीत धैर्याने सामोरे जा. खूप काही संकटामधून आता तुला खूप काही गोष्टी शिकावयास मिळाल्या आहेत. याचा अनुभव घेऊन येणाऱ्या संकटांना 2 हात कर. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. कारण बाळा, आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. फक्त तुम्हाला तो गरज आहे शांत मनाने शोधण्याची. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींमध्ये दुःखी होता, तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडतात, तुम्ही इतरांना दोष देत राहता. पण बाळा, तुम्हाला माहीत आहे का, कारण तुम्ही जे पण काही कार्य करायला घेता त्यामध्ये तुमचे प्रयत्न अपुरे पडतात. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायला घेता, मनापासून त्यामध्ये जीव ओतून कार्य करता, तेव्हा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होते. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. बाळा, आता गरज आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला उंच भरारी घेण्याची. आता गरज आहे तुझ्या पंखांमध्ये जे काही बळ आहे ते इतरांना दाखवण्याची. जी काही आजपर्यंत तुझ्या शत्रू तुझे नुकसान केले आहे, तुला सर्व कार्यांमधून बाहेर खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे, आता गरज आहे त्यांना दाखवून देण्याची. तुझ्यामध्ये जी क्षमता आहे, सर्व काही त्यांना दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. हो बाळा, आता चिंता करू नकोस. तुझ्या त्या प्रत्येक शत्रूवर आता माझी बारीक नजर आहे. कारण आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे. म्हणून त्यांनी हे वाईट केले नाही. पण बाळा, जे काही तुमचे प्रारब्ध असते, जे काही तुमचे पूर्वकर्म असते, ते सर्व काही तुमच्या समोर येत असते. मग ते चांगले असो किंवा वाईट असो. जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये जशास तसे होते. जर कर्म वाईट केले असेल तर त्याचे फळ सुद्धा वाईट मिळायला सुरुवात होते. म्हणून क्षणोक्षणी क्षणात आपल्या मनाला एक निर्धार करा की यापुढे मी कधीही कुठलेही वाईट कर्म करणार नाही, कोणाचेही वाईट चिंतणार नाही, कोणालाही कधीही दुःखी करणार नाही, कधीही कोणालाही अपशब्द बोलणार नाही. हा जेव्हा तुमच्या मनाशी तुम्ही निर्णय कराल, तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये जो काही विलक्षण होणारा बदल तुम्ही स्वतः पाहाल. हो बाळा, आमच्यावर विश्वास ठेवून या क्षणात या कार्याला सुरुवात करून तर पहा. रोज सकाळी माझे नामस्मरण तुझ्या मुखाने घेऊन तर बघ. तुझा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांग. प्रत्येक क्षणात मुखात जर माझे नाम आहे ना, तर तू घाबरतोस कशाला? ही स्वामी आई वेळेच्या क्षणी कणाबरोबर तुझ्या बरोबर आहे. तुला कधीही कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही वादामध्ये कधीही तुझा हात आम्ही सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा आता आनंदाची बातमी आणि जे काही तुझ्या आयुष्यामध्ये येणारे सुख आहे ते घेण्यासाठी तयार आहेस ना? कारण बाळा, आजपर्यंत तू खूप दुःख भोगले आहेस. वेळच्या वेळी आमच्यासमोर खूप वेळा अश्रू ढाळले आहेस. आता त्या सर्वांचा न्याय होण्याची तुझी वेळ आली आहे. आता तुझ्या विश्वासाची उत्तरे देण्याची वेळ आली आहे. म्हणून आम्ही हा चमत्कारिक दिव्य संदेश तुझ्यासाठी तर घेऊन आलो आहोत. तेव्हा बाळा, हा शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या काही खचलेल्या मनाला खूप मोठी उभारी येणार आहे. तुला तुझ्या पंखांमध्ये बळ मिळणार आहे. आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी विजयाचा झेंडा लावण्यास तुझ्यामध्ये ती शक्ती मिळणार आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तेव्हा बाळा, शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही ऐकावा अशी तुम्हाला आज्ञा आहे. कारण हा आनंदाची बातमी देणारा तुला खूप दिव्य संदेश आम्ही तुझ्या समोर घेऊन आलो आहोत. बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता चमत्कार होण्याची वेळ सुरू झाली आहे. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील जे काही तुझे वाईट कर्म होते, जे काही तुझे वाईट प्रारब्ध होते, ते या क्षणात संपले समज. या क्षणात तुझ्या आयुष्यामध्ये खूप सुखा, आनंदाचे, वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत. ज्या काही आर्थिक चिंतेत तू ग्रासला गेला होतास, आता महालक्ष्मीच्या कृपेने
तुझ्या घरामध्ये तुझ्यावर तिची कृपादृष्टी राहणार आहे. तुझे घर धनधान्याने भरून जाणार आहे. हो बाळा, कारण आमचे आशीर्वाद आमचे नेहमी आपल्या आयुष्यामध्ये एक चांगले कार्य करायला हाती घ्या. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. चांगले कर्म करा. नेहमी सर्वांशी नेहमी गोड बोला. कधीही थोऱ्या मोठ्यांचा अपमान करू नका. कधीही कोणाचे मन दुखावले सांगत असतो की चांगले कर्म जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला वेळीच मिळत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हातून कर्म घडेल तर त्याच कर्माची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. हो बाळा, कारण यात आम्ही काहीही करू शकत नाही. हे सर्व तुमचे चांगले आणि वाईट कर्माचार्यामध्ये सुरू असतो. म्हणून आम्ही वारंवार ते सांगत असतो की चांगले कर्म करा, चांगले राहा, प्रेमाने राहा. तुमचे मन कोणीही कितीही मनामध्ये कधीही वाईट चिंतू नका, कारण त्या क्षणात तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टी सुरुवात होते. मग ती वाईट असो किंवा चांगली असो. तुम्ही इतरांसाठी चांगले आणि भले व्हावे हा जेव्हा मनात विचार आणता त्या क्षणात तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होण्यासाठी सुरुवात होते. याचा अनुभव घेऊन तर पहा. या क्षणात घ्यायला सुरुवात करा, कारण तुम्ही खूप दुःखामध्ये असता. कारण हे दुःख कशामुळे येते हेही तुम्ही विसरून जाता. कारण जेव्हा आपल्या हातून वाईट कर्मे होतात तीच आपल्या समोर आलेली असतात. पण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात, खूप आनंदी बातम्या तुम्हाला तुमच्या कानावर येतात, तुमच्या आयुष्यामध्ये घडतात, तेव्हा त्याच वेळी तुमच्या हातून ती फळे असतात. याचे स्मरण ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा सर्व काही संपले आहे असे वाटते तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. देवाच्या दरबारात माणसाच्या सर्व कर्मांचा जमा खर्च असतो. ताकद ही अशी गोष्ट नाही जी तुम्हाला अडखळते. ती तुम्ही मिळवता ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही मिळवता ती प्रयत्नांचे त्याग आणि चिकाटीचे परिणाम आहे. मी तुम्हाला काहीतरी सांगते. ताकद ही आरामातून किंवा आव्हानांना टाळण्यापासून येत नाही. ताकद आगीत पाऊल टाकण्यापासून येते. ती बनावट असते. अस्वस्थतेच्या उष्णतेमध्ये आव्हानांच्या दबावाने आकारलेले आणि पुढे जाण्याच्या दृढ निश्चयाने संयमित केलेले जीवन तुमची परीक्षा घेईल आणि तुम्ही ते टाळू शकत नाही. ती तुमची निवड नाही. तुम्ही जे ठरवायचे आहे ते म्हणजे त्या परीक्षांना कसे प्रतिसाद देता. तुम्ही त्याच्या वजनाखाली कोसळाल की तुम्ही उभे राहून बोलाल. तुमचे खांदे चौकोनी करा आणि मागे ढकलून द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की ही ताकद तुम्हाला तयार वाटण्याची वाट पाहत नाही. ती तारे संरेखित होण्याची किंवा ठोठावण्याच्या परिपूर्ण संधीची वाट पाहत नाही. कोणतीही ताकद तुम्हाला या क्षणी हलवण्याची आवश्यकता नाही. तयार किंवा नाही. जर तुम्ही बसला असाल तर काही बाह्य शक्ती तुम्हाला ढकलण्याची वाट पाहत असेल. तुम्ही आधीच अर्धी लढाई गमावली आहे. तुम्ही ज्या धक्क्याचा शोध घेत आहात तो बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. तो त्या आवाजात आहे जो कुजबुजतो. आणखी एक पाऊल, आणखी एक प्रयत्न. जेव्हा तुम्ही मोठे धोके घेण्याचे वचन देता तेव्हा तुम्ही छान म्हणा, मी ते करणार आहे. हे माझ्या आत आहे. तो आपल्या सर्वांच्या आत असलेला माणूस आहे जो या क्षणी तुम्हाला शेवटी पाठलाग करण्यास, नाकारण्यास, स्वीकारण्यास मोकळे करतो. ओझे कितीही जड असो किंवा डोंगर कितीही उंच असो, सोडण्यास नकार देण्यामध्ये तुमची शक्ती जन्माला येते. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मजबूत होण्याची प्रक्रिया तुम्हाला तोडून टाकेल आणि ती वाईट गोष्ट नाही. तुटणे म्हणजे कथेचा शेवट नाही. तुटणे म्हणजे पुनर्बांधणीची सुरुवात आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही खाली पडता तेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला नकाराचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही अडखळता. तेव्हा तुम्हाला संधी दिली जाते, पुन्हा उठण्याची संधी दिली जाते. परंतु मी तुम्हाला चेतावणी देतो की उठणे सोपे नाही. ते आरामदायक नाही आणि ते वेदनारहित नाही. नकारवाढ कधीही नसते. परंतु जर तुम्ही वेदनांमधून पुढे जात राहिलात तर तुम्हाला स्वतःची एक आवृत्ती सापडेल जी तुम्हाला कधीच माहीत नव्हती की अस्तित्वात आहे. वेदना तात्पुरती असते, परंतु निर्माण करणारी शक्ती कायमची असते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा हार मानण्याचा मोह होतो. तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की वेदनांचा हा क्षण, हा संघर्षाचा क्षणभंगूर आहे. पण तुम्हाला पुढे जाण्यापासून मिळणारी ताकद आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. ती तुमच्या पायाचा एक भाग बनेल. तुम्ही कोण आहात याचा आधारस्तंभ बनेल. म्हणून वेदनेपासून पळू नका, त्यापासून लपू नका, त्यापासून तोंड लपवू नका. त्याला आलिंगन द्या आणि ते तुम्हाला आता मजबूत बनवू द्या. चला,
आपल्या सर्वांकडे असलेल्या सबबींबद्दल बोलूया, नाही का? मी खूप थकलो आहे, माझ्याकडे वेळ नाही, ते खूप कठीण आहे. परिचित सबबी शक्तीचे शत्रू आहेत. ते लहान खोटे आहेत जे आपण स्वतःला सांगतो की आरामात राहण्याचे समर्थन करण्यासाठी, सुरक्षित राहण्याचे समर्थन करण्यासाठी, कमकुवत राहणे. परंतु मी तुम्हाला सबबींबद्दल काहीतरी सांगतो. ते तुमच्या ध्येयांची पर्वा करत नाहीत. त्यांना तुमच्या स्वप्नांची पर्वा नाही. ते फक्त तुम्हाला मागे ठेवण्यासाठी अस्तित्वात आहेत आणि तुम्ही जितके जास्त त्यांना झोकून द्याल तितके ते मजबूत होतात. म्हणून तुम्हाला निवड करावी लागेल की तुम्ही तुमच्या सबबींना तुमचे जीवन नियंत्रित करू देणार आहात की तुम्ही त्यांना मागे ढकलून तुमच्यासाठी वाट पाहत असलेल्या शक्तीचा दावा करणार आहात. स्वतःला ढकलणे म्हणजे शिस्त स्वीकारणे, आणि माझा अर्थ असा नाही की दुसऱ्याने तुमच्यावर लादलेली शिस्त. मी आत्मशिस्तीबद्दल बोलत आहे. ती आतून येते. ती लवकर उठते जेव्हा तुम्ही झोपायला जास्त आवडेल. जिममध्ये जाताना तुम्हाला सोफ्यावर बसणे जास्त आवडेल. ते विचलित करणाऱ्या गोष्टींना नाही म्हणणारे आहे आणि कठोर परिश्रमाला हो म्हणणारे आहे, जे तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या जवळ घेऊन जाईल. आत्मशिस्त ही तुमची क्षमता उघडण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती एक अशी स्नायू आहे जी तुम्हाला इतर कोणत्याही स्नायूंप्रमाणेच प्रशिक्षित करावी लागते. जितके तुम्ही त्याचा वापर कराल तितके ते मजबूत होईल. आणि अपयशाबद्दल विसरू नका. अपयश हा तुमचा शत्रू नाही, तो तुमचा शिक्षक आहे. बरेच लोक अपयशाला घाबरतात म्हणून ते प्रयत्नही करत नाहीत. पण जर तुम्ही अपयशी होत नसाल तर तुम्ही वाढत नाही. अपयश हा पुरावा आहे की तुम्ही स्वतःला ढकलत आहात, की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहात. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, ती शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अपयशी ठरता आणि तुम्ही अपयशी ठरता तेव्हा तुम्ही स्वतःला थांबवू नये. प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही त्याचे विश्लेषण करू शकतो. त्यातून शिका आणि तुमच्या पुढील एटीटीला चालना देण्यासाठी त्याचा वापर करा. ताकद देखील समाविष्ट करण्याबद्दल आहे. ते तुम्ही कधी कधी काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही दररोज काय करता याबद्दल आहे. कालांतराने वाढणाऱ्या छोट्या दैनंदिन निवडींमध्ये आहे. ते तुम्हाला आवडत नसतानाही दिसण्यात आहे. ते कठीण असतानाही काम करण्यात आहे. सातत्य चमकदार नाही आणि ते आकर्षकही नाही, पण ते ताकदीचा पाया आहे. म्हणून प्रक्रियेसाठी वचनबद्ध व्हा. कितीही वेळ लागला तरी प्रत्येक आव्हानाला तोंड द्या. प्रत्येक अडथळ्यावर मात करा. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता तेव्हा तुम्ही प्रत्येक पाऊल उचलता. हे सर्व तुम्हाला मजबूत बनवत आहे. कदाचित तुम्हाला ते लगेच दिसणार नाही, कदाचित तुम्हाला ते क्षणात जाणवणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. शक्ती दिवसेंदिवस हळूहळू वाढत आहे. म्हणून थांबू नका. ढकलत राहा, पिसत राहा, वाढत राहा. कारण ज्या क्षणी तुम्ही ढकलणे थांबवता तो क्षण म्हणजे तुम्ही वाढणे थांबवता, आणि ज्या क्षणी तुम्ही वाढणे थांबवता तो क्षण म्हणजे तुम्ही मरायला सुरुवात करता. आज शक्ती फक्त शारीरिक नसते तर मानसिकही असते, भावनिक आणि आध्यात्मिक असते. ती तुमच्या मनाला, तुमचे हृदय आणि तुमचा आत्मा मजबूत करण्याबद्दल असते. शारीरिक शक्ती तुम्हाला फक्त इतक्या दूर नेऊ शकते. जर तुमचे मन जीवनातील आव्हानांचे भार हाताळण्यासाठी पुरेसे मजबूत नसेल. मानसिक शक्ती लवचिकतेबद्दल असते. जेव्हा जीवन तुम्हाला खाली पाडते तेव्हा परत उडी मारण्याबद्दल असते. पुढे जाणारा मार्ग अस्पष्ट असतानाही पुढे जाणत राहण्याचे धैर्य शोधण्याबद्दल असते. तो प्रार्थना आणि सरावाचा योग्य परिणाम आहे. मुलांना आणखी एक छोटीशी छळ ठीक आहे. एक भावनिक शक्ती जी असुरक्षिततेबद्दल असते. ती स्वतःला बरे होण्यासाठी आणि स्वतःला अनुभवण्याची परवानगी देण्याबद्दल असते. वाढणे म्हणजे भीती, शंका किंवा नकारात्मकतेला तुमच्यावर नियंत्रण ठेवून न देणे. आध्यात्मिक शक्ती ही बहुतेकदा सर्वात जास्त दुर्लक्षित केलेली असते. तरीही ती इतर सर्व गोष्टींचा पाया असते. ती श्रद्धा असण्याबद्दल असते. स्वतःवर विश्वास, तुमच्या उद्देशावर विश्वास, स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीवर विश्वास, संघर्षात अर्थ शोधण्याबद्दल आणि तुमच्या समोरील प्रत्येक आव्हान तुम्हाला अशा व्यक्तीमध्ये आकार देत आहे हे समजून घेण्याबद्दल आहे, ज्याला तुम्ही बनवले पाहिजे. आध्यात्मिक शक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातील इतर सर्व काही तुटत असताना पुढे जाण्याची हिंमत देते. तिसरे म्हणजे ते नांगर आहे जे तुम्हाला जमिनीवर ठेवते. प्रकाश जो तुम्हाला मार्गदर्शन करतो. जेव्हा अंधार संपतो तेव्हा स्वतःला पुढे नेण्यात देखील बदल स्वीकारणे म्हणजे बदल अस्वस्थ आहे आणि म्हणूनच बरेच लोक त्याचा प्रतिकार करतात. परंतु येथे सत्य की तुम्ही बदलाशिवाय वाढू शकत नाही. तुम्ही मजबूत होऊ शकत नाही. जर तुम्ही त्याच ताकदीने राहिलात तर तुम्हाला अज्ञानात पाऊल टाकावे लागते. अपयशाच्या भीतीचा सामना करण्यासाठी धोका पत्करावा लागतो. समोरासमोर बदल हा वाढीचा उत्प्रेरक आहे आणि वाढ हा ताकदीचा मार्ग आहे.
म्हणून बदलाला घाबरण्याऐवजी, ते टाळण्याऐवजी त्याचे स्वागत करा, त्याचा पाठलाग करा. स्वतःला पुढे नेण्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ध्येय निश्चित करणे. आणि मी साध्य करता येणाऱ्या लहान ध्येयांबद्दल बोलत नाही. मी अशा ध्येयांबद्दल बोलत आहे जे तुम्हाला ध्येयांना घाबरवतात, जे तुमच्या ध्येयांना आव्हान देतात, जे तुम्हाला स्वतःची एक चांगली आवृत्ती बनण्यास भाग पाडतात. ज्या प्रकारची ध्येय तुम्हाला फक्त त्यांच्याबद्दल विचार करून अस्वस्थ करतात, ती अशी ध्येय आहेत जी तुम्हाला तुमच्या मर्यादा आणि पलीकडे ढकलतील. आणि जेव्हा तुम्ही ही ध्येय गाठाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या मर्यादा एक भ्रम आहे. पण फक्त ध्येय सेट करू नका, हेतू सेट करा. ध्येय परिणामांबद्दल आहेत, हेतू प्रक्रियेबद्दल आहे. हेतू तुम्ही कोण बनत आहात यावर लक्ष केंद्रित करतात, फक्त तुम्ही काय सध्या करत आहात यावर नाही. ते तेव्हा तुमच्या हेतूंबद्दल जागरूक करा. ते तुम्हाला आठवण करून देतात की प्रवास गंतव्यस्थान इतकाच महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही स्वतःला ढकलता. त्यांना तुमच्या कृतींचे मार्गदर्शन करू द्या. तुमचे निर्णय आणि तुमचा दृष्टिकोन त्यांना कंपास बनवू द्या, जो तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करत राहतो. चला त्यागाबद्दल बोलूया. शक्तीची किंमत मोजावी लागते आणि ती किंमत त्याग आहे. तुम्ही ते सर्व काही मिळवू शकत नाही, तुम्ही सांत्वनासाठी धरून राहू शकत नाही आणि त्याच वेळी मजबूत होऊ शकता. तुम्ही वाईट सवयींना चिकटून राहू शकत नाही आणि महान गोष्टी साध्य करण्याची अपेक्षा करू शकत नाही. त्याग ही वाढीसाठी तुम्ही मोजलेली किंमत आहे. ती सोडून देण्याची तयारी आहे. जे सोपे आहे, जे परिचित आहे आणि जे तुम्हाला मागे ठेवत आहे, ते दीर्घकालीन फायद्यासाठी अल्पकालीन आनंदाची देवाणघेवाण करत आहे. आणि तर ते सोपे नसते, ते नेहमीच फायदेशीर असते. स्वतःला पुढे नेण्याचे एक रहस्य असते, ज्याबद्दल बहुतेक लोक बोलत नाहीत. सकाळी उठण्याचे कारण तुम्ही का आहात हे शोधावे लागते. जग थंड असताना तुम्हाला चालनात येणारी आग ही झाल्यावर हार मांडणे सोपे असते. तीच तुम्हाला चालना देते, तुमच्या महत्वाकांक्षेला इंधन देते, सर्व वेदना आणि संघर्ष निर्माण करते. पण जेव्हा तुमच्याकडे कारण असते तेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही स्वतःला का पुढे नेत आहात. काहीही तुम्हाला रोखू शकत नाही. म्हणून तुमचे कारण शोधा आणि तुमच्यात अशी आग पेटू द्या जी कधीही जळत नाही. स्वतःला पुढे नेण्याचा अर्थ असा आहे की स्वतःला योग्य लोकांसह वेढून घ्या. ताकद एकाकीपणात बांधलेली नसते, ती तुमच्या आयुष्यात तुम्ही निवडलेल्या लोकांवर अवलंबून असते. ते तुम्हाला वर उचलतात की तुम्हाला मागे धरतात. ते तुम्हाला चांगले होण्यासाठी आव्हान देत आहेत की एव्हाना तुम्हाला राहण्यास तयार आहेत. देव त्यालाच मदत करतो जो लोकांची मदत करण्यास तयार असतो. जो जग जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही. व्यक्तिमत्व चांगलं नसेल तर सुंदर दिसण्यात काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे. मौन हे आपल्याजवळ असलेल्या सर्वात गैरसमज असलेल्या साधनांपैकी एक आहे. ते बहुतेकदा कमकुवतपणा म्हणून, निष्क्रियते इतकेच कमकुवतपणा म्हणून पाहिले जाते. लोक असे गृहीत धरतात की जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही शक्तीहीन असता, की तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीही नसते, योगदान देण्यासाठी काही नसते. परंतु जे लोक मौनाला कमी लेखतात त्यांना त्याची शक्ती समजत नाही. शांतता ही कमकुवतपणाचे लक्षण नाही, हे शहाणपणाचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही मौनाची कला आत्मसात करता तेव्हा तुम्ही वरचा हात धरता. तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील जेव्हा लोक तुम्हाला धक्का देतील, तुम्हाला चिथावतील किंवा तोडण्याचा प्रयत्न करतील. ते अपमान करतील, आरोप करतील आणि तुमच्या मार्गाला आव्हानही देतील. तुम्ही प्रतिक्रिया द्याल अशी आशा आहे की तुम्ही त्यांच्या पातळीवर झुकलेले पाहून तुमचा संयम गमावलेला ते पाहू इच्छितात. पण जेव्हा तुम्ही मौन निवडता तेव्हा तुम्ही त्यांना त्या समाधानाला नकार देता. तुम्ही त्यांना तुमच्या त्वचेखाली आले आहे हे जाणून घेण्याचा आनंद नाकारता. ते म्हणाले की मौन ही माघार नाही, ही एक रणनीती आहे. ते तुमच्या ऊर्जेला तुमच्या शब्दांपेक्षा मोठ्याने बोलू देणे निवडत आहे. हे जाणून घेणे की प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते आणि प्रत्येक अपमानाला संबोधित करण्यासाठी नसते. काही गोष्टी तुमच्या आवाजाला पात्र नाहीत, काही लोक तुमच्या ऊर्जेला पात्र नाहीत. हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देण्यास नकार देता तेव्हा तुमच्या मनात इतरांबद्दल सत्य प्रकट करण्याची शक्ती आहे. तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही त्यांना स्वतःला तोंड देण्यास भाग पडता. त्यांची असुरक्षितता पृष्ठभागावर येते. ते बाहेर पडतात, ते फटके मारतात, ते स्वतःला उघडं करतात. तुमचे मौन त्यांच्या स्वतःच्या दोषांचे प्रतिबिंब त्यांच्याकडे परत दाखवणारा आरसा बनते. आणि सत्य हे आहे की काही लोक त्यांच्या स्वतःच्या शब्दांचे किंवा कृतींचे वजन त्यांच्याकडे परत दाखवू शकत नाही. शांतता ही एक शिक्षक आहे. ती संयम शिकवते आणि त्यावर नियंत्रण ठेवते.
ते तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही तुमचा राग किंवा स्पष्टीकरण कोणाचेही देणे घेणे नाही. तुम्ही कोणाचेही देणे घेणे नाही. तुमची मनःशांती जेव्हा तुम्ही शांतता निवडता तेव्हा तुम्ही स्वतःला निवडता. तुम्ही आवाजाच्या वर चढून अराजकाच्या वर, क्षुद्रतेच्या वर जाणे निवडता. पण मला काहीतरी स्पष्ट करू द्या. शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही अनादर सहन करत आहात. शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही अन्यायाकडे डोळेझाक करत आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची ऊर्जा खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी जपून ठेवत आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही खंबीरपणे उभे आहात, मागे हटत नाही. शांततेत अशी ताकद आहे की कोणताही ओरड जुळू शकत नाही. शांततेत एक शांत शक्ती आहे जी कोणताही युक्तिवाद ओलांडू शकत नाही. कारण शांतता खूप काही बोलते. ते स्वतःच्या आत्मविश्वासाचे बोलते. अशा व्यक्तीची माघार जी सहजपणे डळमळीत होत नाही. जेव्हा लोक तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते आहेत. तुमच्या लवचिकतेची चाचणी न घेता जर तुम्ही तुमच्या पायावर उभी राहू शकता तर तुम्ही दबाव सहन करू शकता का, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. आणि जेव्हा तुम्ही शांततेने प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही त्यांना सांगत असता की मी तुम्हाला वाटते त्यापेक्षा बलवान आहे. मी तुमचे खेळ खेळण्यासाठी येथे नाही. मी तुमच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी येथे नाहीये. एक म्हण आहे की खोलीतील सर्वात मोठा माणूस बहुतेकदा सर्वात कमकुवत असतो. ज्याला लक्ष वेधण्यासाठी वाद घालण्याची गरज वाटते तो बहुतेकदा सर्वात असुरक्षित असतो. खरी शक्ती जाहीर करण्याची आवश्यकता नाही. खरी शक्ती सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. ऐकले जात नाही असे वाटले जाते की तुमचे मौन त्यांना गोंधळात टाकेल. ते आश्चर्यचकित होतील की तुम्ही काय विचार करत आहात, तुम्ही काय योजना आखत आहात. तुम्हाला माहिती आहे की ते करत नाहीत. तुमचे मौन त्यांना निराश करेल कारण ते त्यांना तुमच्यावर असलेले नियंत्रण हिरावून घेते. असे त्यांना वाटले होते की तुमचे मौन त्यांना तोडेल कारण ते त्यांना स्वतःला तोंड देण्यास भाग पाडते. आणि ते असे काहीतरी आहे जे बरेच लोक या जीवनात तयार करण्यास तयार नाहीत. तुम्हाला अशा परिस्थितींचा सामना करावा लागेल ज्या तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. तुमचे चारित्र्य, तुमचा आत्मा तो पट्टा पकडा. तुमचा चांगला नियोजन, तुमचा पाया, तुमचे भविष्य. घाबरू नका, धीर धरू नका. सौंदर्य, संकल्प, कर्तव्य लोक तुम्हाला वादविवादात अडकवण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे संघर्ष निर्माण होतील. तुम्हाला वाया घालवण्याशिवाय काहीही उद्देश नाही. ते तुम्हाला त्यांच्या गोंधळात ओढण्याचा प्रयत्न करतील कारण ते तुमच्या शांततेला हाताळू शकत नाहीत. ते समजू शकत नाहीत की जेव्हा तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया मागत असेल तेव्हा शांत राहण्यासाठी लागणारी ताकद त्यांना समजत नाही. परंतु तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येक परिस्थिती तुमचे लक्ष देण्यास पात्र नाही. प्रत्येक लढाई तुमच्या सहभागास पात्र नाही. शांतता त्यांना जिंकू देण्याबद्दल नाही, ती वेगळ्या पद्धतीने जिंकण्याचा पर्याय निवडण्याबद्दल आहे. तुमची शांतता मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे हे जाणून घेण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही शांतता निवडता तेव्हा तुम्ही समस्येकडे दुर्लक्ष करत नाही आहात. तुम्ही तिच्यावर उठत आहात. तुम्ही अशा प्रकारे नियंत्रण घेत आहात जे शब्द करू शकत नाहीत. कारण शब्दांचा विपर्यास केला जाऊ शकतो, युक्तिवादांचा गैरसमज होऊ शकतो. पण शांतता निसंशय आहे. हे स्पष्ट आहे की ते जाणून बुजून शक्तिशाली आहे. तुमच्या आयुष्यातील त्या वेळा विचार करा जेव्हा तुम्ही आवेगपूर्ण प्रतिक्रिया दिली, जेव्हा तुम्ही क्षणाच्या उष्णतेमध्ये काही बोललात ज्याचा तुम्हाला पश्चाताप झाला. त्यावेळा विचार करा जेव्हा तुम्ही कोणाच्या शब्दांनी किंवा कृतींनी तुम्हाला चारित्र्याबाहेर काढू दिले. तेव्हा आता त्यावेळा विचार करा जेव्हा तुम्ही शांतता निवडली, त्याऐवजी तुम्हाला वाटलेल्या शांतीचा विचार करा. तुम्ही प्रतिष्ठा जपली. तुम्ही दाखवलेली शक्ती शांतता दडपशाहीबद्दल नाही तर उंचीबद्दल आहे. ते आवाजाच्या वर उठून खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय निवडण्याबद्दल आहे. ते जगाला आणि स्वतःला दाखवण्याबद्दल की तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता. तुमच्या कृती, तुमचे जीवन, जेणेकरून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करेल. हे लक्षात ठेवा. तुमचे मौन कमकुवतपणा नाही तर शक्ती आहे. ती शरणागती नाही तर रणनीती आहे. ती प्रतिसादाचा अभाव नाही तर शहाणपणाची उपस्थिती आहे. आणि शहाणपण हे जाणते की प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते, प्रत्येक अपमानाला संबोधित करण्यासारखी नसते आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या वेळेला पात्र नसते. तुमचे मौन त्यांना तोडेल कारण ते त्यांना दाखवते की ते तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. ते त्यांना दाखवते की त्यांचे शब्द, त्यांची कृती, त्यांची मते तुमची व्याख्या करत नाहीत. ते त्यांना दाखवते की तुम्ही अधिक मजबूत आहात. ते कधीही कल्पना करू शकत नाहीत. ते त्यांना तोडण्याबद्दल नाही तर स्वतःला बांधण्याबद्दल आहे. तुमची शांती जपण्याबद्दल आहे. तुमची ऊर्जा, तुमची शक्ती अशा प्रकारे जगण्याबद्दल आहे की तुम्ही कोण आहात हे खरे आहे. इतर कोणी काय म्हणते किंवा काय म्हणते याची पर्वा न करता तुमची मौन ही तुमची शक्ती आहे.
शक्ती जेव्हा तुम्ही मौन धरून राहता तेव्हा तुम्ही ते हुशारीने वापरा. तुम्ही आश्चर्याच्या घटकाला देखील धरून राहता. लोक तुमच्याकडून तुमच्या निवडींना न्याय देण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतःचा बचाव करण्याची अपेक्षा करतात. तुमचे अस्तित्व आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होते ते. त्यांचे शब्द उलगडू लागतात, त्यांची धार गमावतात, कारण त्यांना कोणताही प्रतिकार मिळत नाही. त्यांच्या योजना तुटतात, कारण ते आता तुमचे लक्ष वेधून घेत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, कारण त्यांना कळते की तुम्ही त्यांचा खेळ खेळत नाही आहात. हे जग आवाजाने भरलेले आहे. प्रत्येक जण ऐकण्यासाठी ओरडत आहे. प्रत्येक जण काहीतरी सिद्ध करण्यासाठी हताश आहे. परंतु जे उभे राहतात ते सर्वात मोठ्याने नाहीत, ते सर्वात शांत आहेत. जे मागणी न करता आदर करतात, जे खोलीत जातात आणि ते शब्दांनी नाही तर उपस्थितीने स्वीकारतात. ही शांततेची शक्ती आहे. ते आवाजाच्या अनुपस्थितीबद्दल नाही तर स्वतःच्या उपस्थितीबद्दल आहे. जेव्हा तुम्ही खूप शांत असता तेव्हा तुम्ही ऐकता. तुम्ही पाहता की तुम्हाला माहिती मिळते की इतरांना चुकते, कारण ते खूप बोलण्यात व्यस्त असतात, वाद घालण्यात खूप व्यस्त. तुमच्या शांततेत तुम्ही विद्यार्थी आणि गुरु बनता. हे सिद्ध करणे तुम्ही काय बोलावे हे शिकता, कधी बोलावे, आणि जर ते बोलायचंच असेल तर शांत राहण्याची एक कला आहे आणि त्यासाठी शिस्त लागते. तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण बाहेर काढू इच्छित असेल तेव्हा तुमची जीभ चावण्याची ताकद लागते. अस्वस्थतेने बसण्याचे आणि त्यावर कृती न करता ते जाऊ देण्याचे धाडस आवश्यक असते. परंतु बक्षिसे त्याचे मूल्य आहे, कारण शांततेत तुम्हाला अधिक स्पष्टता मिळते, तुम्हाला शक्ती मिळते. महान नेत्यांचा विचार करा. इतिहासातील सर्वात प्रभावशाली लोक, त्यांनी क्षुल्लक युक्तिवाद किंवा निरर्थक वादविवादांवर त्यांची ऊर्जा वाया घालवली नाही. त्यांनी त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडले आणि कधी कधी त्यांनी कोणतेही शब्द निवडले नाहीत. ते शांत असतात. शून्यता नव्हती, ती पूर्णता होती. ती एक विधान होती, निर्णय होता. स्वतःवर आणि आताच्या परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण असल्याची घोषणा. मला माहीत आहे की तुम्ही काय विचार करत आहात. क्रमांक 3. पण जर त्यांनी माझे मौन चुकीचे समजले तर काय? जर त्यांनी ते कमकुवतपणाच्या सहमतीचे चिन्ह म्हणून घेतले तर मी तुम्हाला काहीतरी सांगू दे की तुमच्या मौनाचा त्यांचा अर्थ लावणे ही तुमची जबाबदारी नाही. तुमचे मौन त्यांच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी आहे. ती एक सीमा आहे, एक ढाल आहे, एक अभयारण्य आहे. ते कसे समजतात याबद्दल नाही, ते तुम्ही कसे निवडता याबद्दल आहे. ते वापरण्यासाठी तुम्हाला दिसेल ती शांतता फक्त इतरांना तोडत नाही तर तुम्हाला घडवते. जेव्हा जग तातडीची मागणी करते तेव्हा ते तुम्हाला संयम शिकवते. जेव्हा राग मोकळेपणाची याचना करतो तेव्हा ते तुम्हाला संयम शिकवते. जेव्हा तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तुम्हाला फाडून टाकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते तुम्हाला शिकवते. शांतता ही एक भेट आहे जी तुम्ही स्वतःला देता. शांतीची, शक्तीची भेट, आत्मसंरक्षणाची. पण मी तुम्हाला इशारा देतो की शांतता नेहमीच सोपी नसते. असे काही वेळा येतील जेव्हा ते असह्य वाटेल, जेव्हा तुम्ही जे बोलू इच्छिता त्याचे वजन वाहून नेणे खूप जड वाटेल. असे काही वेळा येतील जेव्हा तुमचे मौन उपहासाने भरलेले असेल, गैरसमजाने भरलेले असेल आणि अधिक आवाज असेल, तर ते माघार नाही तर एक उभे राहणे आहे. जेव्हा जीवनाचे वादळ तुमच्या भोवती येतात तेव्हा शांतता हा तुमचा नांगर आहे. ती तुम्हाला स्थिर ठेवते. तुमच्या कर्मावर जर तुमची भक्ती असेल तरच तुमचं कर्म सार्थकी लागू शकतं. फूल उमललं की त्याच्या वासाने मधमाशी त्याच्याजवळ येते. अगदी तसंच तुमच्या गुणांमुळे जग तुमचे गुणगान गाऊ लागते. प्रिय स्वामी भक्तांनो, आम्ही दिलेले हे संदेश, सुविचार तुमच्या जीवनात कसे क्रांतिकारक ठरले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या आयुष्यामध्ये समस्या असणारच आहेत, कारण तो आपल्या कर्माचा एक भाग आहे. तर त्या समस्यांमधून बाहेर कसं पडायचं आणि समस्या असतानाही आपलं आयुष्य आनंदाने कसं जगायचं हे जर कोणी शिकवत असेल तर आपले स्वामी संदेशच शिकवतात. फक्त त्यासाठी आपल्याला स्वामी संदेशांचं पालन करावं लागतं. तशा पद्धतीने आयुष्य जगावं लागतं. तर स्वामी भक्त हो, या सगळ्या गोष्टींवर तुमचाही विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. संदेश जाणून घेण्यापूर्वी स्वामी महाराजांना एकच सांगावंसं वाटतं की हे स्वामी राया, तू माझा श्वास, तू माझा ध्यास. हे स्वामी राया, तू माझा श्वास, तू माझा ध्यास, तुझा कायमचा सहवास आणि तुझ्यासोबतचा हा आयुष्याचा प्रवास. सुख म्हणजे नेमकं काय हे तुझ्या सहवासाने कळलं. जेव्हा माझं पाऊल तुझ्या दिशेने वळलं, जेव्हा माझं पाऊल तुझ्या दिशेने वळलं स्वामी भक्त हो, अगदी या पंक्तीप्रमाणेच आपलं आयुष्य झालेलं आहे. स्वामींशिवाय आपल्याला काहीही सुचत नाही. तुमची ही अशीच अवस्था असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि समोर दिलेल्या नंबरपैकी एक नंबर निवडा.
तर तुम्ही तुमच्यासाठीचा 1 नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 25 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूयात. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे एकदा की आमच्या चरणांवर झुकण्याची सवय लागली की परत कोणासमोरही वाकण्याची गरज कधीच पडत नाही. एकदा का आमच्या चरणांवर तुला झुकण्याची सवय लागली की परत कोणासमोरच वाकण्याची गरज पडत नाही. म्हणून या कलियुगातील स्वार्थी लोकांसमोर वाकण्यापेक्षा तू आमच्या दरबारात ये आणि आमच्या चरणांवर नतमस्तक हो. तुझा माथा आमच्या चरणांवर टेकव. जो आमच्या समोर झुकतो तो नाही, तो नेहमी आनंदाने आयुष्य जगतो. कारण त्याच्या प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक इच्छा आमच्या दरबारातच पूर्ण होत असतात. अरे आम्हाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. आमच्यासाठी केलेली सेवा कधीच निष्फळ ठरत नाही. स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलू नकोस, भलेही ती चेष्टा असली तरीही. त्याचं कारण तुला ठाऊक आहे का? त्याचं कारण असं की शरीराला चांगलं काय वाईट काय हे काही कळत नाही. त्या दोन्हींमधला फरक काय हे देखील तुझ्या शरीराला माहीत नाही. तू जे देतोस तेच तुझं शरीर स्वीकारत असतं. अरे तू जेव्हा अन्न खातोस तेव्हा तुझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देखील तुझ्या शरीराला ठाऊक नाही. ते फक्त खाण्याचं काम करतं, पण त्याचा त्रास मात्र नंतर तुला भोगावा लागतो. म्हणून वेळीच काळजी घे. तुझ्या शरीराला जे योग्य आहे तेच दे, मग ते अन्न असू दे किंवा चांगले विचार असू दे. म्हणून तुला सांगतोय, सदैव चांगले विचार करत राहा. शब्दांमध्ये खूप ताकद आहे. म्हणून जे योग्य आहे, जे प्रेरणादायी आहे तेच तू बोलत राहा आणि तुझे विचार जे आहेत ते नेहमी सकारात्मक ठेव. कारण मनामध्ये नकारात्मक विचार त्या गवताप्रमाणे वाढतात, जगदीत झपाट्याने वाढतात, पण त्यांना छाटणं नंतर फार अवघड होतं. पण सकारात्मक विचार त्या रोपट्यांप्रमाणे असतात ज्याला खूप काळजी घेऊन वाढवावं लागतं. पण एकदा ते वाढले की मग त्याने आपल्याला फक्त आनंदाची प्राप्ती होते. म्हणूनच तुझ्या मनाची अवस्था त्या गवताप्रमाणे होऊ देऊ नको, तर तुझ्या मनामध्ये छानपैकी कल्पवृक्ष उगवू दे, छान फुलांची रोपं उगवू. म्हणून तुझे सकारात्मक विचार नेहमी ठेव. जसा तू विचार करणार आहेस तसंच तुझं आयुष्य घडणार आहे. म्हणून तुझं आयुष्य कसं घडवायचं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. जेव्हा तू सकारात्मक विचार करशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये आपोआप सकारात्मक लहरी तयार होतील आणि या सकारात्मक लहरी तुझं आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी तुला मदत करतील. या संपूर्ण विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणी कधीही रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे आमचा दरबार, तुझ्या ब्रह्मांड नायकाचा दरबार. आमच्या दरबारात येण्यासाठी गरज असते ती फक्त निर्मळ भक्तीची आणि श्रद्धेची. ज्यांच्याकडे निर्मळ भक्ती आणि श्रद्धा असते त्या भक्ताला आम्ही सदैव सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू अजूनही स्वतःला कमी समजतोस. तुला वाटतं तू काहीच नाहीस, पण देव तुला काहीतरी मोठं बनवण्यासाठी तयार करतोय. आजपासून स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरू कर. स्वतःला कमी समजणं बंद कर. कारण देवाने तुला निवडलंय आणि जेव्हा देव कोणाला निवडतो तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार होणं हे नक्की असतं. जर तुला वाटत असेल की देवाने तुला निवडलंय तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, मी निवडलेलो आहे. पण बाळा, एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर देवाने तुला निवडलंय तर तुझ्या आयुष्यात एवढं दुःख का आलं? का तुलाच सगळं सहन करावं लागलं? याचं उत्तर स्वामी तुला पुढच्या भागात देणार आहेत. बाळा, आता मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुझं मन हलणार आहे आणि कदाचित तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. तुला नेहमी वाटतं देव माझ्यावर रागावलाय, देवाने मला सोडले, माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? हो ना? पण बाळा, सत्य खूप वेगळं आहे. देव तुला शिक्षा देत नाही, देव तुला तयार करतोय. ज्या लोकांना देव काही मोठं द्यायचं ठरवतो त्यांचं आयुष्य सोपं नसतं. कारण मोठ्या गोष्टींसाठी मोठी सहनशक्ती लागते. तू लक्षात ठेव, सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा ते जळत नाही, ते अधिक शुद्ध होतं. तसंच
तुझ्यासोबत घडलेलं प्रत्येक दुःख तुला संपवण्यासाठी नव्हतं, तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. तुला आठवतं का तो दिवस जेव्हा तू पूर्णपणे तुटला होतास, जेव्हा कुणीच तुझ्यासोबत नव्हतं, जेव्हा तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तू अजूनही इथे आहेस, तू अजूनही उभा आहेस. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी तुला हार मानू देत नाही, आणि ती शक्ती देवानेच दिली आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलं ते सगळं कारणाशिवाय नव्हतं. काही लोक तुझ्या आयुष्यात आले फक्त तुला दुखावण्यासाठी. काही लोकांनी विश्वास तोडला फक्त तुला शिकवण्यासाठी. कारण देव तुला अशा लोकांपासून दूर नेत होता जे तुझ्यासाठी योग्य नव्हते. तुला वाटतं तू हरलास, पण खरं म्हणजे देवाने तुला वाचवलं. हो, देवाने तुला वाचवलं. कधी कधी आपण जे गमावतो ते आपल्यासाठी नुकसान नसतं, ते आपल्यासाठी संरक्षण असतं. तू जितकं रडलास तितकंच देव तुझ्यासाठी काहीतरी तयार करत होता जे तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. आजपर्यंत तू फक्त दुःख पाहिलंस, पण आता वेळ आली सुखाची. कारण परीक्षा संपत आली आहे, आणि जेव्हा परीक्षा संपते तेव्हा बक्षीस सुरू होतं. जर तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यातलं दुःख काही कारणाने आलंय, तर कमेंटमध्ये लिहा, माझ्यावर विश्वास आहे. पण बाळा, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घे. तुझ्या आजूबाजूला काही अशा शक्ती आहेत ज्या तुला पुढे जाऊ देत नाहीत. काही लोक, काही नजर, काही ऊर्जा ज्या तुझं नशीब अडवतायत. पण घाबरू नकोस, कारण पुढच्या भागात स्वामी तुला त्यांच्यापासून कसं वाचायचं ते सांगणार आहेत. बाळा, आता जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती प्रत्येकाला समजत नाही, आणि प्रत्येकासाठी ही सत्य नसते. पण जर तू इथंपर्यंत ऐकत आलायस तर समजून घे, ही गोष्ट तुझ्यासाठीच आहे. तुला कधी असं वाटलंय का, सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडतं, काम होत होत थांबतं, मन अचानक अस्वस्थ होतं, कोणतंही कारण नसताना निगेटिव्ह विचार येतात. तू विचार करतोस, हे माझ्यासोबतच का होतं? पण खरं कारण तुला अजून समजलं नाही. बाळा, तुझ्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुझं चांगलं बघू शकत नाहीत. हे लोक नेहमी स्पष्ट दिसत नाहीत. ते हसतात, ते बोलतात, ते तुझ्या सोबत राहतात, पण मनातून ते तुझ्या प्रगतीवर जळतात. आणि कधी कधी त्यांची नजर, त्यांची ऊर्जा तुझ्यावर परिणाम करते. तुला वाटतं मीच काहीतरी चुकीचं करतो, पण सगळं तुझ्या हातात नसतं. बाळा, जेव्हा माणूस काहीतरी मोठं होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा अडथळे वाढतात, लोक बदलतात, परिस्थिती कठीण होते. कारण तुझं यश सगळ्यांना सहन होत नाही. सगळ्यांना सहन होत नाही, पण घाबरू नकोस. कारण जिथे अडथळे असतात तिथेच देवाची शक्तीही असते. आणि आज स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीस. तुला जे काही त्रास देतंय त्यापेक्षा जास्त शक्तिशाली तुझं रक्षण करणारी शक्ती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला स्वतःलाही थोडं सावध राहावं लागेल. तुला काय करायचंय? आजपासून प्रत्येक वेळी बाहेरून आल्यावर हातपाय धुव, घरात शांतता ठेव, आणि सर्वात महत्त्वाचं, रोज रात्री 11 वेळा म्हण,
श्री स्वामी समर्थ. हे फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे जी तुझ्या आजूबाजूला संरक्षण तयार करते. तू अनुभवशील, तुझं मन शांत होईल, नकारात्मकता कमी होईल आणि हळूहळू तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. बाळा, तुला कुणाची भीती बाळगायची गरज नाही, कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. जर तुला विश्वास आहे की स्वामी तुझं रक्षण करतात, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. पण बाळा, आता सर्वात महत्त्वाचा क्षण जवळ आला. पुढचे काही दिवस तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. काहीतरी मोठं घडणार आहे, एक असा बदल ज्याची तू कल्पनाही केली नसेल. पण तो बदल काय आहे, कधी होणार आहे आणि त्यासाठी तुला काय तयार राहावं लागेल, हे सगळं स्वामी तुला पुढच्या भागात सांगणार आहेत. बाळा, आता तो क्षण जवळ आला ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास. आजपर्यंत तू फक्त सहन केलं, दुःख, अपमान, एकटेपणा. पण आता वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. तुला कदाचित अजून जाणवत नसेल, पण परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने फिरती. बाळा, पुढचे काही दिवस सामान्य नाहीत. सामान्य नाहीत. एक असा क्षण येणार आहे जिथे अचानक सगळं बदलायला लागेल. जिथे तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? जे काम अडकलं होतं ते पूर्ण होईल. जे पैसे थांबले होते ते येऊ लागतील. जे नातं तुटलं होतं ते सुधारायला सुरुवात होईल. आणि हे सगळं एका छोट्या बदलामुळे होणार आहे, जो बदल तुझ्या आत सुरू होतो. सगळं अचानक का बदलतं? कारण बाळा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि तुझी वेळ आता आली आहे. आजपर्यंत तू फक्त तयारी करत होतास, आता परिणाम दिसायला सुरुवात होणार आहे. तू लक्षात ठेव, जेव्हा देव कोणासाठी काही ठरवतो तेव्हा संपूर्ण जग त्याला मदत करायला लागतं. संपूर्ण जग मदत करायला लागतं. एक संकेत तुला मिळणार आहे. पुढच्या काही दिवसांत तुला एक संकेत मिळेल. कदाचित एखादं स्वप्न, कदाचित एखादी अचानक भेट किंवा एखादी अशी घटना जी तुला विचार करायला भाग पाडेल. आणि तेव्हाच तुला समजेल की हा बदल खरा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा बदल सगळ्यांना दिसणार नाही, सगळ्यांना समजणार नाही. म्हणून तो प्रत्येकाला सांगायची गरज नाही. शांत राहा आणि फक्त अनुभव घे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. बाळा, तू खूप काही सहन केलंयस. आता तुला मिळणार आहे समाधान, शांती आणि यश. जे तुला हवं होतं ते आता तुझ्याकडे येतंय. कारण स्वामी तुझ्यावर प्रसन्न झाले. आणि जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. जर तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, माझा वेळ सुरू झालाय. पण बाळा, हा बदल कायम ठेवण्यासाठी तुला एक छोटं पण खूप महत्त्वाचं काम करावं लागेल. जर तू ते केलं नाहीस तर हा चमत्कार अर्धवट थांबू शकतो. मग ते काम काय, जे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं, हे स्वामी तुला शेवटच्या भागात सांगणार आहेत. बाळा, जर तू इथेपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर समजून घे, हा काही योगायोग नाही. हजारो लोक या क्षणी काहीतरी वेगळं करतात, पण तू इथे आहेस.
तू हा आवाज ऐकतोयस याचा एकच अर्थ आहे, स्वामी तुला काहीतरी सांगू इच्छितात. शेवटचं पण सर्वात महत्वाचं काम. बाळा, आता लक्ष दे. पुढचे 24 तास तुझ्यासाठी खूप महत्वाचे. या 24 तासांत एक छोटं काम कर. आज रात्री झोपण्याआधी शांत बस, डोळे बंद कर आणि मनापासून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे करताना कोणतीही काही करू नकोस. मन पूर्ण शांत ठेव आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेव. काय होईल त्यानंतर? कदाचित त्या रात्रीच तुला काहीतरी जाणवेल. मनात शांतता किंवा एखादा संकेत, किंवा पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तुला आतून हलवून टाकेल. अडकलेली कामं सुरू होतील, बंद दरवाजे उघडतील आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा अनुभव सगळ्यांना सांगू नकोस. प्रत्येक जण समजणार नाही. काही लोक हसतील, काही लोक विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून शांत राहा, फक्त स्वामींवर विश्वास ठेव. बाळा, तू खूप काही सहन केलंयस. आता वेळ आलीये तुझं आयुष्य बदलण्याची. आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला वाटतं की स्वामी तुझ्या सोबत आहेत तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. आणि जर तू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब कर. कारण पुढचा संदेश कदाचित तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. बाळा, डोळे बंद कर आणि लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. आता लक्ष दे. हा संदेश इथेच थांबवू नकोस. लाईक कर, कारण आत्ताच ॲक्शन घेतल्याशिवाय बदल होत नाही. कमेंट कर, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि हा शब्द फक्त लिहू नकोस, मनापासून फील कर. SC मराठी सबस्क्राईब कर, कारण इथे फक्त व्हिडिओ नाही, इथे मार्ग दाखवला जातो. तुझा वेळ सुरू झालाय, आता मागे वळून बघू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.